रामकृष्ण हरी मंडळी, मी स्मिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी एक नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आले। आजच्या भागात वरदव्रताची आरती विधीनुसार कशी लावायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। याच आरतीला रामाचे व्रत देखील म्हटलं जातं। हे व्रत मुख्यतः खानदेशातच लावलं जातं आणि ह्या आरतीसाठी जो धागा मिळतो ना, पिवळं सूत, ते शहरी भागात मिळत नाही। ते ब्राह्मणांना विचारून विधीनुसार घरी कसं तयार करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघा। चला तर मग सुरुवात करूया। हे व्रत येताना याच्याशिवाय ही आरती पूर्ण होत नाही। ह्या व्रताला खूप महत्त्व आहे। कच्च्या सूतचा धागा येतो हा शक्यतो गावाकडे ब्राह्मणांकडे सहज उपलब्ध होतो, पण इथे शहरी भागात मला उपलब्ध होत नाही, मिळत नाही। कारण प्रत्येक भागातली प्रथा विधी सगळा वेगवेगळा असतो, पूजा वेगळी असते, त्यामुळे इकडच्या भागात नसल्यामुळे मला मिळत नाही। म्हणून मी ब्राह्मणांना विचारून सूत तयार करून घेतलेले आणि त्यापासून मी हे व्रत तयार करते आणि ते मला बरेच वर्ष टिकतं। त्यांनी सांगितलं की जर मिळत नसेल, कच्च्या सूताचा धागा मिळत नसेल तर पांढरा रील घेतलं तरी चालतो, पण ते फक्त एक पर्याय म्हणून शक्यतो कच्च्या सूताचा धागा जो वटपौर्णिमेला वापरतो ना, तो धागा वापरायचा। आता ते पूर्ण बंडल घेतलं आहे मी। त्याला हळदी कुंकूची पूजा लावून त्याला गोकुळाष्टमीच्या दिवशी तुळशी वृंदावनामध्ये रात्रभर ठेवायचं। दुसऱ्या दिवशी ते काढायचं आणि त्याला व्यवस्थित जपून ठेवायचं। ज्या वेळेस अशी दरवर्षी ही हरतालिकेच्या व्रताची किंवा वरद आरती येते ना, त्या टायमाला ह्या धाग्यापासून हे व्रत तयार करायचं आणि वर्षानुवर्ष टिकतं, कारण खूप मोठा बंडल येतो हा। आता हे व्रत एकूण 5 धागे, 7 धागे किंवा 11 धागे असं घेऊन मोजून मापून घ्यायचं असतं। आता मोजून मापून कसं घ्यायचं, आपल्या गळ्यात लांब माळ येते ना, त्याचं माप घ्यायचं। जर हाताने मोजलं तर 1.5 हात एवढं माप येतं। अखंड धागा घ्यायचा, 5, 7 किंवा 11 असे धागे घ्यायचे अखंड, आणि हे व्रत तयार करायचं असं। किंवा मग मीटरने मोजलं तर 1 मीटरभर अशी लांबी येते त्याची। असे एकूण 5, 7, 11 असे धागे घ्यायचे, हे सूत तयार करायचं आणि त्याला 1 चमचाभर हळद घेऊन थोडंसं पाणी टाकून असं घट्टसर पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून कुठे पांढरं राहणार नाही याची काळजी करत व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचं। म्हणजे सगळीकडे पिवळसरपणा येईल याला। कॉटनचा असल्यामुळे छान असा पिवळा धागा हा तयार होतो आणि त्याला उन्हामध्ये सुकवलं आहे मी। वेळ असेल तर आदल्या दिवशी तयार केलं तरी चालते। मी ज्या दिवशी आरती करायची ना, त्या दिवशी तयार केलं। अगदी तासाभरात सुकून हा तयार होतो व्रतासाठी। आता ह्या पद्धतीने मी घरीच ब्राह्मणांना विचारून हे व्रत मी तयार करते दरवर्षी। आता हे सुकेपर्यंत मी आरती तयार करून घेतली। आता ही जी आरती असते ना, तिच्यात एकूण 10 दिवे केले जातात आणि 11वा हा भंडारा केला जातो। भंडाऱ्याला पण खूप महत्त्व असतो, ते देखील व्यवस्थित केला जातो। आता सगळे दिवे एका मापाचे यावेत म्हणून मी एकसारखे त्याचे गोळे करून घेतलेत। सुरुवातीला मी जे चपातीला कणिक मळते ना, त्यापेक्षा थोडी घट्ट कणिक मळून घेतली, म्हणजे दिवे छान पटपट करता येतील असं। आणि पिठाचा हात लावून सगळे दिवे मी करून घेतलेले आहेत, त्यामुळे पटपट होतात पिठामुळे। आता सुरुवातीला मी भंडारा केलेला आहे। भंडाऱ्यामध्ये गूळ आणि तुळशीचं पान वापरलं जातं आणि त्याच्यात कणकेपासूनच गवले केले जातात। गवले देखील विषम प्रमाणात केले जातात। 5, 7 किंवा 11 असे गवले तयार करायचे आणि ते टाकायचे आणि कणकेची पारी करायची छोटीशी आणि त्याच्याने हा भंडारा बंद करायचा। छान सुबक आकृतीसारखा हा भंडारा तयार होतो। दिसायला खूप सुंदर दिसतो आणि चवीला देखील तितकाच रुचकर राहतो, कारण त्याच्यामध्ये गूळ आणि तुळशीचं पान वापरलेलं असतं आपण। आता ही आरती असते ना, ही अन्नपूर्णा माता ही साक्षात पार्वतीचे स्वरूप आहे, म्हणून ही आरती पार्वती मातेला समर्पित केली जाते। म्हणजेच एक प्रकारे आपण अन्नपूर्णा मातेची उपासना करतोय असं मानलं जातं। खूप श्रद्धेने केली जाते खानदेशात ही आरती। प्रत्येक महिला लग्नानंतर ह्या आरतीला सुरुवात करते। हरतालिकेच्या उपवासापासून ही आरती लावायला चालते, म्हणजे हरतालिकेपासून तर अनंत चतुर्थीपर्यंत हिला लावायची असते। जर काही अडचण किंवा सुतक असे काही प्रॉब्लेम आलेत ना, तर हे व्रताची आरती हरतालिका तर अनंत चतुर्थीमध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर जर तुम्ही लावू नाही शकला ना, तर तुम्ही ही आरती नवरात्रीत देखील लावू शकता। आणि नवरात्रीत देखील जर प्रॉब्लेम आलेत तर तुम्ही ही आरती पुढच्या वर्षी लावायची, पण हे व्रताची आरती लावावीच लागते। लग्नानंतर ती महिला जी सुरुवात करते ना ही आरती लावायला, अगदी ती श्री विधवा जरी असली तरी तिला ही व्रताची आरती लावावीच लागते। एवढं महत्त्व असतं ह्या आरतीला। खूप श्रद्धेने केली जाते। विधिवत पूजा करून ही आरती केली जाते। प्रत्येक महिला घरोघरी हरतालिका झाल्यानंतर ह्या पद्धतीची आरती आमच्या भागात लावतात। आता प्रत्येक भागाच्या प्रथा ह्या थोड्याफार प्रमाणात वेगळ्या असतात। इतर भागातही आरती लावली जात असेल, पण या आरतीचं नाव किंवा पद्धत थोड्याफार प्रमाणात वेगळी असू शकते, पण त्यामागची श्रद्धा मात्र खूप महत्त्वाची असते। ही आरती केल्याने सौभाग्य वाढतं, अखंड राहतं असं म्हटलं जातं।
खूप श्रद्धेने महिला ही आरती करत असते. अशी ही छान सुंदर सुबक भंडारा तयार झाला आहे. सगळ्या आरत्या मी पिठाचा हात लावून तयार करून घेतल्या आहेत. छान दिवे तयार करून घेतलेत मी. आता वात ठेवण्यासाठी त्याला छान आकार देखील देऊन घेतला आहे. एकूण 10 दिवे तयार केलेत मी एकसारख्या मापाचे. दिसायला खूप सुंदर दिसतात ह्या आरत्या. तेवढ्या श्रद्धेने लावले देखील जातात. आणि ही आरती लावताना जेवणाच्या आधी सकाळीच लावली जाते. त्याला खूप महत्त्व असतं. म्हणजे ही आरती लावायच्या आधी तोंडात काही टाकायला चालत नाही असं म्हणतात. थोडक्यात उपवास करायचा असतो आणि आरतीचा दिवा खाऊन आपण जेवणाला सुरुवात करायची. म्हणजे आरतीच्या दिव्यापासून आपण उपवास सोडायचा असं म्हटलं जातं. आता सगळे दिवे माझे तयार झालेले आहेत. आता यांना मी वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत. चाळणीला तेलाचा हात लावून घेतला आहे. खाली एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळतं आहे आणि सगळे दिवे मी रचून घेतलेत आणि झाकून एक 8-10 मिनटासाठी शिजवले. त्यांना लगेच शिजतात हे. आता बरेच जण डायरेक्ट पातेल्यामध्ये पाण्यामध्ये उकळत्या पाण्यात हे दिवे टाकतात आणि शिजवतात. हे पाण्यात शिजवले दिवे देखील खूप छान मऊ होतात. पण बऱ्याचदा पाण्यातले दिवे हे चिरतात किंवा आकार त्यांचा बदलतो. त्यामुळे मी ह्या पद्धतीने चाळणीवर त्यांना वाफवून घेते. आता सगळे दिवे मी काढून घेतले एका ताटात आरती करण्यासाठी. आणि एकूण 10 दिवे असल्यामुळे 10 वाती मी साजूक तूप गरम करून त्याच्यात ह्या वाती भिजवून घेतल्या आहेत. अशा वाती भिजवल्यामुळे दिवे पटकन प्रज्वलित होतात त्यासाठी. आता प्रत्येक दिव्यामध्ये वात व्यवस्थित ठेवून दिली आणि थोडं थोडं तूप टाकले. थोडं तूप का टाकलं? कारण हा दिवा स्वतःहून विझवायला चालत नाही. अगदी वात दिव्यामधलं तूप संपेपर्यंत हा दिवा प्रज्वलित ठेवावा लागतो. जर जास्त तूप टाकलं ना आपण, हा जास्त वेळ दिवा जळतो. त्यामुळे त्याचं पुढचं तोंड खूप जास्त काळं होतं आणि दिवा खाताना तो कडवट लागतो. म्हणून अगदी थोडंसं तूप टाकायचं सुरुवातीला. आणि खाताना वाती काढल्यानंतर जेव्हा आपण खायला घेतो ना हे दिवे, त्या टायमाला तुम्हाला हवं तेवढ्या प्रमाणात तूप टाकून तुम्ही खायला घेऊ शकता. आता सुरुवातीला थोडं तूप टाकून मी सगळे दिवे तयार करून घेतलेत आणि एका ताटामध्ये आरतीसाठी भंडारा आणि व्रत असं सगळी तयारी करून घेतली. आता सगळे दिवे प्रज्वलित करून त्यांना हळदी कुंकू वाहून हे व्रत हातात घेऊन नल दमयंतीची कथा ऐकण्याची प्रथा आहे. किंवा कथा ऐकण्याची सोय नसेल तर नामाचा अखंड नामजप केला ना तरी चालतो. म्हणजे जेवढा वेळ आपण ही आरती करतो, दिवे प्रज्वलित असेपर्यंतच आपल्याला व्रताला गाठी मारायच्या असतात आणि सोडायच्या असतात. तोपर्यंत आपण मनातल्या मनात रामाचा नामजप करायचा असतो. त्याला खूप महत्त्व आहे. आता ह्या व्रताच्या गाठी कशा मारायच्या? एकूण 5, 7 किंवा 11 अशा हलक्या अलगद अशा गाठी मारायच्यात. त्या सोडायच्यात. धूप द्यायचं त्यांना आणि परत पक्क्या गाठी मारायच्यात एकूण 7 किंवा 11. आता त्याला गळ्यात बांधायचं असतं. गळ्यात बांधायच्या आधी 2 गाठी सोडायच्यात आणि मग ते गळ्यात बांधायचं. आणि गळ्यात बांधल्यानंतर ते रात्रभर ठेवायचं तसंच. आणि दुसऱ्या दिवशी ते गाईच्या खुंट्याला किंवा तुळशी वृंदावनमध्ये ठेवायचं हे व्रत. किंवा एखाद्या झाडाच्या फांदीला बांधलं तरी चालतं. म्हणजे असं डायरेक्ट फेकून द्यायला चालत नाही. व्यवस्थित त्याची विधिवत विल्हेवाट लावावी लागते. एवढं खूप असं महत्त्व असतं ह्या पूजेला आणि ह्या व्रताच्या आरतीला. सगळ्या महिला अगदी श्रद्धेने आणि आनंदाने हे व्रताची आरती लावत असतात. अगदी लग्न झाल्यापासून तर मरेपर्यंत खानदेशमध्ये महिला अशी हरतालिकेच्या व्रताची आरती म्हणजेच वरद आरती ही लावत असतात. व्यवस्थित पूजा झाल्यानंतर थोड्या वेळाने एका पंतीमध्ये सगळ्या वाती काढून घ्यायच्यात आणि व्यवस्थित त्या वाती जाळून घ्यायच्यात आणि ही रक्षा नदीमध्ये विसर्जित करायची असते किंवा व्यवस्थित तिची विल्हेवाट लावायची असते. आता हे दिवे स्वतः महिलेलाच खावे लागतात किंवा आपल्या मुलांना खायला दिले तरी देखील चालतं. अशा पद्धतीने मी खानदेशमधील पारंपरिक पद्धतीने व्रताची आरती कशी लावतात ही तुम्हाला दाखवली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघताय ते देखील मला कमेंट करायला विसरू नका. कारण माझा व्हिडिओ हा कुठपर्यंत पोचतो, कुठल्या गावापर्यंत, शहरापर्यंत हे मला नक्कीच कळेल. चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना माझं एक निवेदन आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा.